रोज सकाळी प्रत्येक आईला पडलेला प्रश्न असतो, आज माझ्या बाळाच्या डब्यासाठी काय बनवायचं? डब्यासाठी बनवलेला पदार्थ हेल्दी आणि बाळाला आवडणारा सुद्धा पाहिजे असतो. त्यासाठी ज्यांची मुलं झेन अल्फा म्हणजे 10 ते 15 या वयोगटातील आहेत, त्यासाठीच आपण टिफिन सिरीज चालू करतोय. माझी मुलगी 10 वर्षाची आहे, तर तिने जास्तीत जास्त भाज्या खाव्यात यासाठी मी प्रयत्न करत असते. त्यासाठी मी वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करत असते. शिवाय या वयातल्या मुलांना बाहेरचं पिझ्झा किंवा बर्गर हे जास्त आवडत असतं. त्याऐवजी आपण काय देऊ शकतो यासाठी आपण ट्राय केलेलं आहे. आज आपण पहिलाच पदार्थ पिझ्झा पॉकेट करतोय. ह्या रेसिपी अगदी 10 मिनिटांमध्ये बनणार आहेत. सकाळी तुम्ही डब्यासाठी 10 मिनिटांमध्ये ह्या रेसिपी बनवू शकता. त्यासाठी सुरुवातीला इथं मी काही भाज्या चिरून घेतलेत. गाजर, सिमला मिरची आणि कांदा. इथं पाव कप आपण कॉर्नसुद्धा वाफवून घेणार आहोत. ही तयारी तुम्ही आदल्या दिवशी केली तरी चालू शकते. किंवा जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही कॉर्न वाफवून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता. टिकतात छान फ्रीजमध्ये. चिरून वाफवून झाल्यानंतर आपण इथं छोट्या छोट्या 2 चपाती करून घेणार आहोत आणि त्या चपाती भाजून घ्यायच्या आहेत. जेव्हा कधी आपण लहान मुलांना डब्यामध्ये चपाती भाजी दिली तर ती त्यांना खायला आवडत नाही. परंतु असा काही पदार्थ बनवून दिला तर तो नक्कीच त्यांना खायला आवडतो आणि डबा नक्कीच फिनिश होतो. तर आपण 2 चपाती भाजून झाल्यानंतर आपण एक सॉस तयार करूया. थोडं मेयोनीज घ्यायचं आहे 2 चमचे आणि त्यामध्येच 2 चमचे आपण टोमॅटो सॉस घालणार आहोत. तर यामध्ये थोडे आपण चिली फ्लेक्स घालणार आहोत आणि यामध्ये थोडे आपण इटालियन हर्ब्ससुद्धा घालणार आहोत. जर तुमच्या मुलांना तिखट आवडत असेल तर हे घाला किंवा नुसते हर्ब्स जरी घातले तरी चालू शकतात. आता हे छान मिक्स करून आपण त्याचा एक सॉस तयार केलेला आहे. बरेच जण असं सुद्धा म्हणू शकतात की सॉस आणि मेयोनीज हे बाहेरचं आहे, परंतु बाहेरचं पिझ्झा, बर्गर किंवा वडापाव खाण्यापेक्षा हे कधीही हेल्दीच होईल. एका चपातीला आपण हा सॉस सगळीकडे लावून घेणार आहोत. एकदम छान असं सगळीकडे लावून घ्यायचा, सगळीकडे पसरून घ्यायचा आहे. तुम्ही घरी बर्गर केले तर बर्गरमध्ये जो सॉस वापरतात असाच सॉस वापरतात. तुम्ही त्यामध्ये असाच सॉस नक्की वापरू शकता. आता यावरती आपण ज्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत त्या सगळ्या पसरवून घेणार आहोत. या भाज्यांच्या मध्ये तुम्ही पनीरसुद्धा घालू शकता किंवा कोबी घातला तरी चालू शकतो किंवा थोडं अजून तुम्हाला ज्या आवडतील त्या भाज्या तुम्ही घालू शकता. ज्या पद्धतीनं पिझ्झ्यावरती जसं टॉपिंग वापरलेलं असतं भाज्यांचं तसं आपण वापरलेलं आहे इथं. सगळ्या भाज्या पसरवून झाल्यानंतर आपण यावरती थोडंसं चीज किसणार आहोत की एकदम छान अशी टेस्ट येणार आहे आपल्या पिझ्झा पॉकेटला. तुम्ही जर असा पिझ्झा घरामध्ये बनवला तर बाहेरचा पिझ्झा नक्कीच मुलं तुमची मागणार नाहीत, याची गॅरंटी आहे. आता वरून आपण थोडं चिली फ्लेक्स आणि हर्ब्स थोडेसे आपण सगळीकडे टाकणार आहोत. तुमच्या मुलांना जर तिखट आवडत नसेल तर टाकू नका, पण माझ्या मुलीला तिखट खूप जास्त आवडतं, यासाठी मी चिली फ्लेक्स जास्त टाकलेले आहेत. तुम्हाला जर या रेसिपी फायदेशीर वाटत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे अशाच हेल्दी रेसिपी तुम्हाला पुढं पाहता येतील. हा आपला चपातीचा पिझ्झा बेस तयार झाला आहे. तर आता आपण एक तवा ठेवायचा आहे गरम करायला. त्यावरती तूप किंवा बटर टाकलं तरी चालू शकतो आणि ही चपाती आपण अशीच वरती गॅसवरती अलगद वरती ठेवायची आहे आणि त्यावरती जी दुसरी चपाती केली होती ती आपण उलटी काढून अशी दाबून दाबून आपण भाजून घेणार आहोत. आता जसं चीज मेल्ट होत जाईल तशी ही चपाती, वरची चपाती खालच्या चपातीला चिकटून जाईल आणि आपले पॉकेट्स तयार होतील. आता हा पिझ्झा आपण दोन्ही साईडनी गॅसवर थोडंसं बटर किंवा तूप लावून दोन्ही साईडनी थोडा वेळ भाजून घेणार आहोत, जोपर्यंत चीज मेल्ट होईल तोपर्यंत. एक 2 ते 3 मिनिटांमध्ये लगेच आपली ही चपाती भाजून झालेली आहे, पिझ्झा भाजून झालेला आहे, छान असं मेल्ट झालेलं आहे, गरम झालं आहे. थोडं थंड झाल्यानंतर आपण हे कट करणार आहोत. आपण जसा पिझ्झा तयार केला होता तसासुद्धा तुम्ही डब्यामध्ये देऊ शकता, परंतु डब्यामध्ये वरचं टॉपिंग राहणार नाही, यासाठी मी वरची चपाती घालून त्याचे पॉकेट्स बनवले की जेणेकरून मुलांना हातामध्ये पकडून व्यवस्थित खाता येईल, यासाठी मी त्याचे पॉकेट्स बनवले आहेत. आता या 2 चपातीचे 4 पॉकेट्स तयार झालेत. तर तुम्हाला उघडून दाखवते किती छान असं मेल्ट झाले आपले चीज, छान असे पॉकेट्स तयार झालेले आहेत. आता हे थंड झाल्यानंतर आपण डब्यामध्ये भरून घेणार आहोत. याच्याबरोबर सॉस देण्याची सुद्धा गरज नाही आहे, आतमध्ये आपण सॉस घातलेला आहे, त्यामुळे असेच पॉकेट्स मी डब्यामध्ये भरणार आहे. चपातीचे हे पिझ्झा पॉकेट्स कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओ सेव्ह करा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्कीच शेअर करा. आणि पुढची सिरीज बघण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे अशाच नवीन नवीन हेल्दी रेसिपीज तुम्हाला पाहता येतील.
भेटू नवीन रेसिपीसह. बाय.